नमस्कार. आज मी बनवणार आहे गुलाबजामुन. तर आता श्रावण चालू झालंय ना, तर आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही. आता आपण गोड खाणार आहे, तर मी त्याच्यासाठी गुलाबजाम बनवणार आहे. हे पाणी ते ना एक पॅकेट घेतले. ते आता पाण्यामध्ये मळून घेणार आहे. पाण्यात दुधात दोन्ही पण याच्यात मळतात, पण मी पाण्यातच मळणार आहे. हे सगळे ना असं चांगलं पिठ्याचं बनवून घ्यायचं, त्याच्यामध्ये गोळी नाही ठेवायची. तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून मळून घेणार आहे. एक अर्ध्या तासामध्ये ना आपले गुलाबजाम तयार होतात. जास्त पण वेळ लागत नाही. छान असं हलक्या हाताने मळून घ्यायचं. एक 20 ते 25 गुलाबजाम होतात एका पॅकेट मध्ये. इथे ना आता आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. तर मी आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते. करून झालेले आहे. तर आता मी ना तळून घेणार आहे. असे छोटे छोटे गोल गोळे करून घ्यायचे. जास्त मोठे केले का मध्ये तळत पण नाही व्यवस्थित. असे छोटे छोटे करायचे. अर्धा किलोचं पॅकेट घेतलं होतं. एक 80 ते 90 आपले गुलाबजाम झालेले आहेत. इथे ना आपले सगळे गुलाबजामुन बनवून झालेले आहेत. तर मी आता आहे ना तळून घेणार आहे. असे छोटे छोटे बनवायचे, जास्त मोठे पण नाही. एक वाटी आहे ना साखर घेतलेली आहे मोठी, आणि इथं कढई घेतलेली आहे. तर मी आता कढईमध्ये साखर घालून घेणार आहे आणि पाक बनवणार आहे. एक तांब्यावर पाणी घालणार आहे, कारण गुलाबजामला आहे ना पाक जरा जास्तच लागतो. इथे पहा असं छान असं गुलाबी रंगावरती तळून घ्यायचं. जास्त परतून पण नाही घ्यायचं. पहा किती छान असा कलर आलाय. सगळे गुलाबजाम तळून झालेले आहेत. तर इथे आपला पाक पण तयार झालेला आहे छान असा. जास्त कडक पण नाही बनवायचा, पक्का पण नाही बनवायचा. असा नॉर्मल असा पाक बनवायचा. आणि गुलाबजाम पण छान असे तळायचे आपण. छान आपला झालेला आहे. तर मी त्याच्यामध्ये विलायची पण टाकलेली आहे. विलायचीने ना छान चव येते आणि टेस्टी लागतात. हा किती छान असा पाक आपला तयार झालेला आहे. आणि इथे आपले गुलाबजामुन पण छान झालेले आहेत. कलर पण छान आलेला आहे. जास्त जळाले पण नाही, काळपट नाही, गुलाबी रंगावरती तळून घेतले. तर आता मी आहे ना पाकामध्ये गुलाबजामुन घालून देणार आहे. पाक पण भरपूर असा झालेला आहे. आणि पाक जास्त असला ना म्हणजे पाक मुरतो त्याच्यामध्ये. विलायची पण मी घातलेली आहे त्याच्यामध्ये, आणि थोडी ना सुंठ टाकणार आहे वरून. हे पहा आपली ना रेसिपी तयार झालेली आहे गुलाबजामुनची. एकदम साधी आणि सिंपल माझी पद्धत असते. जास्त वेळ काही लागत नाही. एक अर्ध्या तासामध्ये माझी रेसिपी पूर्ण तयार होत असते. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.